SC सुटली आपली जागा. काय वाटतं आता? आणि हे सगळी म्हणजे तुमचे समर्थक दिसतात हे सगळे. काय भावना आहे तुमच्या नाही, पहिल्यांदा? भारतीय जनता पार्टीचे जे 41 कॉर्पोरेटर निवडून आले, त्यापैकी 4 सक्षम महिला आमच्याकडे आहे. एक वंदना मगरे आहे, ॲडव्होकेट रीमा खरात आहे, मिसेस कुरिल आहे आणि श्रद्धा साळवे. हे चारही कॅपेबल लोक आहे. आणि सन्माननीय दानवे साहेब, रावसाहेबजी लोणीकर साहेब, नारायणजी कुचे, मी, भास्कर आबा, आम्ही चारही डिसाईड करून हे चारही नाव वरती पाठवणार आहे. आणि वरतून जे नाव येईल त्याला शिक्कामोर्तब करणार आहे. त्यातल्या त्यात म्हणजे पक्षाचं काय हे आहे धोरण, म्हणजे की ह्या 4 नावापैकी कोण नाही, जास्त ते असं काही ते असते? त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. कारण हे बघा, एक लक्षात ठेवा, यात कॉम्पिटिशन म्हणजे असं काही नाहीये. जे वरतून जे येणार आणि वरतून जे ज्यांना वाटत असेल वरिष्ठांना, ते निश्चित करणार आहे. पहिल्यांदाच महानगरपालिका आणि त्यावरती महिला आहे. मग अर्थात तुमच्या नेत्यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा असतील समजा. जसं की नाही 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 नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकजूट आहे. बरं. आमच्या चारांची तयारी होईल आणि त्याच्यावरती आम्ही वरती पाठवणार. हो, पण विकासाच्या बाबतीतली काही धोरणं आहेत आपल्या हो, विकास पक्षाची, आहे. तुमची खास करून? हो हो, नाही, माझी नाही, सर्वांची आम्ही चौघही एकत्रित बसून विकासाचे काम करणार आहे. आणि महापौर जो असेल ते पार्टी जे डिसाईड करेल ते पाहिजे. तर साधारणतः कधी प्रक्रिया पूर्ण होईल? तुम्ही कधी नाव पाठवणार? वरतून मला उद्या आमचं बैठक घेणार आहे. गट नेता निवडायचे, गट तयार करून औरंगाबादचे कमिशनर ऑफिसला द्यायचं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं की कॉर्पोरेशनचं इलेक्शन हा एकंदरीत 30 तारखेला लागेल. कारण 6 दिवस लागतात त्याला. माझ्या माहितीने, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण 30 तारीख लागतात कॉर्पोरेशन. 30ला जालन्याचा महापौर डिक्लेअर होईल. उद्यापर्यंत गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल? 100% त्यात काय. आता मित्रपक्ष किंवा विरोधकांना पालिकेच्या कामकाजात कसं स्थान असेल? मी तर नेहमी सांगतो की बाबा, ठीक आहे, इलेक्शन पर्यंत आपण लढू, आणि इलेक्शन नंतर जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा राजधर्म असतो, आणि राजधर्म सर्वांना घेऊन चालावं लागतं. ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल, किंवा MM असेल, किंवा अपक्ष असेल, आम्ही सर्वांना तर मदत करू. तसं काही नाही की असं नाही की आम्ही बसलो आणि तुम्हाला इनजस्टिस करणार, तसं काही होणार नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांना तुम्ही काय सल्ला देणार? कारण बऱ्याचदा अनेक जे चेहरे आहेत ते पहिल्यांदाच महापालिकेत आहेत. हा, ठीक आहे. काही मला वाटतं की 15 की 16 रिपीट झाले, बाकी नवीन आहे. आमच्या पार्टीच्या वतीने सांगतो मी, काल आमच्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलं की नवनिर्वाचित आणि जुने यांना एक शिबिर द्या, 1-2 दिवस, की सभागृहामध्ये तुम्ही कोणते मुद्दे उपस्थित करायचे, नगरपालिकेचे नगरसेवकाचं बिहेवियर कसं राहिलं पाहिजे, अधिकारीशी कसं बोललं पाहिजे, हे आम्ही बोलणार आहे. आणि सन्मान्य कलेक्टरला काल माझी बोलणं झालं होतं, ते पण बोललं आम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलवर ते पण प्रशिक्षण देण्याची तयारी त्यांची आहे. बरं, जालनेकरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, एक हाती सत्ता तुमच्या हातात दिलेली आहे. पहिल्यांदा कोणत्या कामाला प्राधान्य असेल तुमचं शहरातल्या? हे बघा, मी या अगोदर सांगितलं, पिण्याचं पाणी आम्ही रोज करू, आणि जे कचरा पडतो डेली त्याचंही आम्ही विल्हेवाट कसं करायचं, आणि त्याचा कोयला तयार करायचं ते करू. मुकट जनावरांचा प्रश्न आहे, 3-4 जे प्रश्न आपण प्राधान्याने करणार. ओके.